घरामधील फक्त 2 ते 3 गोष्टींचा वापर करून तुम्ही तुमच्या चेहऱ्यासाठी आणि सोबतच हातापायांसाठी एक मॅजिकल असा पॅक बनवू शकता। आणि हा पॅक बनवण्यासाठी तुम्हाला जास्त खर्च देखील करण्याची गरज नाहीये। तुमच्या घरी एखादा कार्यक्रम असेल किंवा मग तुमचं लग्न वगैरे असेल तर तुम्ही हा पॅक नक्की वापरायला सुरुवात करा। यामुळे चेहऱ्यावरती ग्लो येतो आणि जर तुमच्या हातापायांवरती टॅनिंग झालेली असेल, काळवटपणा आलेला असेल तर या सगळ्या काही समस्या अगदी 2 ते 3 वापरांमध्येच पूर्णपणे कमी होण्यासाठी मदत होईल। आणि त्यानंतर तुम्हाला पार्लरमध्ये जाऊन महागडं असं फेशियल किंवा मग मेडिक्युअर आणि पेडिक्युअर करण्याची देखील अजिबात गरज लागणार नाही। आणि यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघावा लागेल आणि त्यासोबतच मी सांगितलेल्या पद्धतीने स्टेप बाय स्टेप फॉलो देखील करावा लागेल। चला तर मग जास्त वेळ न घालवता आपल्या रेमेडीला आपण सुरुवात करूया। पण त्या अगोदर तुम्ही हा व्हिडिओ नक्की कोणत्या गावामधून किंवा मग कोणत्या शहरामधून पाहताय कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका। आणि हा व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी हेल्पफुल वाटला तरी व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। बघा, आपली ही मॅजिकल अशी रेमेडी बनवण्यासाठी पहिल्यांदा तुम्हाला एक स्वच्छ असा बाउल घ्यायचा आहे। तुमच्याकडे जे कोणतं भांडं असेल त्याचा वापर तुम्ही करू शकता। आणि त्यानंतर एक मध्यम आकाराचा बटाटा घ्या आणि त्याला किसणीच्या साहाय्याने व्यवस्थित असा किसून घ्या। तुम्ही इथं बघू शकता एक मध्यम आकाराचा बटाटा मी व्यवस्थित असा किसून घेतलेला आहे। जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही याला मिक्सरमध्ये ग्राइंड देखील करून घेऊ शकता। आणि त्यानंतर हाताच्या साहाय्याने किंवा मग एखाद्या कापडाच्या साहाय्याने बटाट्यामधील सगळा काही ज्यूस सेपरेट करून घ्या, कारण हा ज्यूस आपल्या स्किनवरती एखाद्या मॅजिक सारखं वर्क करणार आहे। कारण बघा, बटाट्यामध्ये स्टार्चचं प्रमाण खूप जास्त प्रमाणावरती असतं आणि हा स्टार्च जर तुमची स्किन काळी वगैरे पडलेला असेल तर त्याला उजळ बनवण्यासाठी आणि गोरी बनवण्यासाठी हेल्प करत असतो। तर इथं तुम्ही बघू शकता साधारणतः 2 ते 3 चमचे एवढा बटाट्याचा रस मी सेपरेट करून घेतलेला आहे। आणि त्यानंतर आणखी 3 ते 4 गोष्टी आपल्याला या बटाट्याच्या रसामध्ये ऍड करायच्या आहेत, जेणेकरून हा पॅक एखाद्या मॅजिक सारखा तुमच्या स्किनवरती वर्क करेल। बघा, त्यानंतर साधारणतः 2 ते 3 चिमूट एवढी कस्तुरी हळदी म्हणजेच व्हाईट टर्मरिक आपल्याला याच्यामध्ये वापरायची आहे। आणि जर तुमच्याकडे व्हाईट टर्मरिक अवेलेबल नसेल तर तुम्ही त्याच्याऐवजी साधी स्वयंपाकघरात वापरली जाणारी हळदीचा देखील वापर नक्कीच करू शकता। आता हळद ऍड केल्याच्या नंतर दोन्ही गोष्टी अगदी व्यवस्थित अशा मिक्स करून घ्या। आणि त्यानंतर पुढचा आणि सगळ्यात महत्त्वाचा असा घटक देखील आपण याच्यामध्ये ऍड करणार आहे। बघा, हळदीमध्ये अँटीबॅक्टेरियल आणि अँटीफंगल प्रॉपर्टीज असतात, ज्यामुळे आपल्या स्किनवरती जर ॲक्ने असतील, पिंपल्स असतील तर ते सगळ्या काही समस्या हळूहळू कमी होण्यासाठी मदत होते। त्यासोबतच जर तुमच्या चेहऱ्यावरती वांग असेल किंवा मग कोणत्याही प्रकारचे डाग धब्बे असतील ना तर ते देखील हळदीच्या वापरामुळे हळूहळू कमी होण्यासाठी मदत होत असते। आता बघा, हळद ऍड केल्याच्या नंतर आपल्याला तिसरा आणि महत्त्वाचा असा घटक याच्यामध्ये ऍड करायचा आहे आणि तो म्हणजे शॅम्पू। बघा, जर हा पॅक तुम्हाला हातावरती आणि पायावरती सोबतच मानेवरती अप्लाय करायचा असेल तर तुम्ही याच्यामध्ये शॅम्पूचा वापर करा। आणि जर हा पॅक तुम्हाला तुमच्या स्किनवरती म्हणजे चेहऱ्यावरती अप्लाय करायचा असेल तर शॅम्पूच्या ऐवजी तुम्ही इथं फेस वॉशचा किंवा मग तुमच्याकडे जर एखादा बॉडी वॉश वगैरे असेल ना तर त्याचा वापर नक्कीच करू शकता। आता बघा, शॅम्पू ऍड केल्याच्या नंतर सगळा काही पॅक अगदी एका मिनिटांसाठी व्यवस्थित असा मिक्स करायचा आहे, जेणेकरून शॅम्पू, हळद आणि सोबतच आपण जो काही बटाट्याचा रस घेतलाय तो व्यवस्थित असा एकमेकांमध्ये मिक्स होईल। बघा, शॅम्पूमुळे काय होतं, जर तुमच्या हातापायांवरती घाण असेल, डर्ट असेल आणि काळेपणा वगैरे आलेला असेल तर तो हळूहळू क्लीन होण्यासाठी मदत होते। जसं की शॅम्पू आपल्या केसांना क्लीन करण्याचं काम करतो तर त्याच प्रकारे तो आपल्या हातापायांवरील टॅनिंग आणि काळेपणा कमी करण्यासाठी देखील मदत करत असतो। त्यानंतर बघा, आपल्याला या पॅकमध्ये साधारणतः 1 पाऊच किंवा मग 1 चमचा एवढ्या कॉफी पावडरचा देखील वापर करायचा आहे। आणि तुम्हाला तर माहीतच असेल की कॉफी पावडर आपल्या स्किनसाठी किती छान असं काम करते। यामुळे त्वचा उजळण्यासाठी म्हणजे चेहरा आणि सोबतच हातपाय गोरे होण्यासाठी हेल्प होते। आणि मी सांगितलेल्या पद्धतीने जर तुम्ही फक्त एकदा जरी हा पॅक तुमच्या चेहऱ्यावरती आणि हातापायांवरती अप्लाय करून बघितला तरी देखील तुम्हाला खूप छान असे रिझल्ट भेटतील। आणि त्यानंतर तुम्ही मला कमेंटमध्ये येऊन थँक्यू म्हटल्याशिवाय अजिबात राहणार नाही। बघा, साधारणतः 1 चमचा एवढी कॉफी पावडर यामध्ये ऍड करून झाल्याच्या नंतर व्यवस्थित असं मिक्स करून घ्या। आणि त्यानंतर ज्या लोकांची स्किन खूप जास्त प्रमाणावरती ड्राय आहे किंवा मग पांढऱ्या कलरचे छोटे छोटे पॅचेस वगैरे असतील तर त्या लोकांनी या रेमेडीमध्ये साधारणतः अर्धा चमचा किंवा मग 4 ते 5 थेंब एवढं कोकोनट ऑइल देखील ऍड करायचं आहे। आणि बघा, जर तुम्हाला कोकोनट ऑइल ऍड करायचं नसेल तर त्याऐवजी तुम्ही ग्लिसरीनचा देखील वापर नक्कीच करू शकता। यामुळे आपली त्वचा अगदी हायड्रेट राहण्यासाठी आणि सोबतच मॉइश्चर होण्यासाठी मदत होत असते। बघा, कोकोनट ऑइल ऍड केल्याच्या नंतर व्यवस्थित असं मिक्स करून घ्या। आणि त्यानंतर जे काही आपलं इथं पाणी तयार झाले ते तुम्हाला असंच तुमच्या चेहऱ्यावरती किंवा मग हातापायांवरती अजिबात अप्लाय करायचं नाहीये। यामध्ये आपल्याला एक मॅजिकल असा घटक ऍड करायचा आहे। पण त्या अगोदर तुम्हाला एक छोटीशी विनंती आहे, चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा
आणि सोबतच तुम्ही आपला हा व्हिडिओ कोणत्या गावामधून किंवा मग कोणत्या शहरामधून पाहताय कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका. बघा, त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये इनो पावडरचा वापर करायचा आहे. आणि जर तुमच्याकडे इनो पावडर अवेलेबल नसेल तर त्याच्याऐवजी तुम्ही खाण्याचा सोडा देखील इथं नक्कीच वापरू शकता. यामुळे आपल्या स्किनवरती अगदी खोलवर झाकलेली घाण असते ती क्लीन होण्यासाठी मदत होत असते. आणि इथं तुम्ही बघू शकता इनो पावडर ऍड केल्याच्या नंतर आपलं सगळं काही मिश्रण अगदी फ्लफी व्हायला सुरुवात झाली आहे. आणि जसं जसं तुम्ही याला मिक्स कराल तसं तसं ते आणखी जास्त फ्लफी होण्यासाठी सुरुवात होईल. आता बघा, हे तयार झालेलं मिश्रण तुम्ही असं देखील तुमच्या पायांवरती आणि हातांवरती नक्कीच अप्लाय करू शकता. पण मी हे असंच माझ्या हातापायांवरती अप्लाय वगैरे अजिबात करणार नाहीये. तर यामध्ये आणखी एक मॅजिकल असा घटक ऍड करणार आहे, ज्यामुळे जर तुमच्या स्किनवरती ऑइलीनेस असेल किंवा मग तुमची स्किन तेलकट वगैरे झालेली असेल तर ते सगळं काही कमी होण्यासाठी मदत होते. सोबतच स्किनवरील टॅनिंग देखील हळूहळू कमी होण्यासाठी मदत होते. तर बघा, आपण या रेमेडीमध्ये सगळ्यात शेवटी बेसन पीठ म्हणजेच ग्राम फ्लॉवरचा वापर करणार आहे. आणि जर तुम्हाला बेसन पिठाचा वापर करायचा नसेल तर तुम्ही त्याच्याऐवजी मुलतानी माती किंवा मग तांदळाच्या पिठाचा देखील नक्कीच वापर करू शकता. बघा, बेसन पीठ ऍड केल्याच्या नंतर सगळा काही पॅक अगदी 1 ते 2 मिनिटांसाठी व्यवस्थित असा मिक्स करून घ्या. आणि बेसन पिठाचा वापर हा आपल्या स्किनवरती अगदी प्राचीन काळापासून केलेला जातो. जेव्हा साबण वगैरे अवेलेबल नव्हते तेव्हा स्त्रिया तोंड धुण्यासाठी बेसन पिठाचाच वापर करायच्या. कारण बेसन पीठ हे आपल्या स्किनसाठी खूप जास्त चांगलं असतं. त्यामुळे तुम्ही बेसन पिठापासून बनवलेला पॅक आठवड्यातून किमान एकदा तरी तुमच्या चेहऱ्यावरती नक्की अप्लाय करत जा. यामुळे तेलकट त्वचा कमी होण्यासाठी मदत होते आणि त्यासोबतच जर चेहऱ्यावरती ॲक्ने असतील, पिंपल्स असतील तर त्या देखील समस्या हळूहळू कमी होण्यासाठी मदत होते. आणि बघा, जर तुमच्या चेहऱ्यावरती वांग आलेला असेल किंवा मग पिंपलचे डाग धब्बे वगैरे राहिलेले असतील ना, तर हळदीमुळे आणि सोबतच बेसन पिठाच्या वापरामुळे ह्या सगळ्या काही समस्या हळूहळू कमी होण्यासाठी मदत होते. आता बघा, आपला सगळा काही पॅक अगदी व्यवस्थित असा मिक्स झालेला आहे. आणि जर तुम्हाला असं वाटलं की पॅक थोडासा पातळ वगैरे झालेला आहे तर तुम्ही याच्यामध्ये आणखी थोड्याशा प्रमाणावरती बेसन पीठ किंवा मग तुम्ही ज्या पिठाचा वापर करताय ते पीठ याच्यामध्ये ऍड करू शकता. आणि त्यानंतर हा पॅक तुमच्या चेहऱ्यावरती आणि सोबतच हातापायांवरती तुम्हाला अप्लाय करायचा आहे. आता मी तुम्हाला अप्लाय करण्याची पद्धत देखील सांगते. तुम्हाला काय करायचंय, पॅक हातापायांवरती आणि सोबतच चेहऱ्यावरती अप्लाय करायचा. त्यानंतर 5 ते 6 मिनिटांसाठी तसाच ठेवायचा आणि त्यानंतर अगदी थंड पाण्याने धुवून टाकायचा. आणि पॅक धुतल्याच्या नंतर जर तुम्हाला असं वाटलं की तुमची स्किन थोड्याफार प्रमाणावरती ड्राय वगैरे झालेली आहे तर तुम्ही स्किनवरती एखाद्या चांगल्या ब्रँडचं मॉइश्चरायझर किंवा मग मॉइश्चरायझर नसेल तर ॲलोवेरा जेल देखील तुम्ही अप्लाय करू शकता. आणि जर ॲलोवेरा जेल देखील अप्लाय करायचं नसेल तर व्हिटॅमिन ईचं ऑइल देखील तुम्ही स्किनवरती नक्कीच अप्लाय करू शकता. बघा, नक्की ट्राय करून बघा आणि त्यानंतर जे काही रिझल्ट भेटतील ते माझ्यासोबत कमेंटमध्ये शेअर करायला अजिबात विसरू नका. चला तर मग या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये आणि एका नवीन अशा नैसर्गिक रेमेडी सोबत. तोपर्यंत तुम्ही तुमची काळजी घ्या आणि त्यासोबतच तुमच्या स्किनची देखील नक्कीच काळजी घ्या. बाय बाय.